राहुल गांधी खासदारांसह गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। तर राहुल गांधींच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक होणार आहे। राहुल गांधी सर्व खासदारांसोबत संवाद साधणार आहेत। सध्या विद्यार्थ्यांचं आंदोलन हा महत्त्वाचा मुद्दा आहे। बैठकीत याच आंदोलनासंदर्भात सीजेपीच्या आंदोलनासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, प्रणिता, खरं तर दिल्लीमध्ये मोठी घडामोड घडत आहे। अशामध्ये इंडिया अलायन्सची बैठक ही देखील आता सुरू होत आहे। राहुल गांधी यांच्या शासकीय निवासस्थान या ठिकाणी सध्या बैठक सुरू होत आहे आणि अनेक खासदार या ठिकाणी मागील पाऊण तासापासून पोहोचत आहेत आणि याच्यामध्ये खरगे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सर्व पक्षीय खासदार या ठिकाणी पोहोचत आहेत। इंडिया अलायन्सची ही बैठक आहे आणि त्यामुळे इंडिया अलायन्समध्ये असलेले जे विरोधी पक्षांवर बसणारे खासदार आहेत आणि प्रमुख नेते आहेत, गटनेते आहेत, ते या ठिकाणी राहुल गांधी यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचत आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा देखील वाढवण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे कॉंग्रेस जनता पार्टीचं आणि तितकेच या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। त्यासाठी देशभरातून या ठिकाणी युवक येत आहेत, आंदोलनात सहभागी होत आहेत आणि ज्या प्रकारे मागील या आठवड्याभराचं कामकाज हे संसदेचं झालेलंच नाहीये, त्या अनुषंगाने आणि काँग्रेस पार्टी च्या आंदोलनासंदर्भात आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात या बैठकीमध्ये आता चर्चा होणार आहे। नेमका आता याची पुढची भूमिका इंडिया अलायन्सचे सर्व नेते काय घेतात, राहुल गांधींची पुढची दिशा कशी असणार आहे हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। प्रियंका वड्रा या देखील निवासस्थानी एक तास आधी त्यामुळे संपूर्ण काँग्रेस पक्षाचे सर्व खासदार आणि इंडिया अलायन्स मधले सर्व खासदार हे या ठिकाणी पोहोचत आहेत। प्रणिता, अगदी शुभम, आताच जर आपण पाहिलं तर राहुल गांधी यांनी थेट आंदोलन स्थळी न जात म्हणजे सीजेपीच्या आंदोलन स्थळी न जाता वेगळं आंदोलन सुरू केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर। त्यामुळे तसं पाहायला गेलं तर त्यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी जात सीजेपीला पाठिंबा जाहीर केला नाहीये। दुसरीकडे राज्यभरात पाहिलं, देशभरात पाहिलं तर काँग्रेसकडून हा पाठिंबा जाहीर होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी थेट आंदोलनात उतरण्याची आणि सीजेपीला थेट पाठिंबा देण्यासंदर्भातली चर्चा या बैठकीत होऊ शकते का? अर्थातच पाठिंबा हा सर्व पक्षीय खासदारांनी हा दिलेलाच आहे आणि अशामध्येच आता एक नवी भूमिका जी आहे ती देखील घेणार आहेत। सूत्रांकडून माहिती मिळत आहे की राजघाटावर देखील काही खासदार आता जाणार आहेत। अशामध्येच आता पुढे नेमकं काय होतं या संध्याकाळमध्ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रणिता, अगदी शुभम, या संदर्भातील माहिती तुमच्याकडनं घेत आहोत। मात्र तुर्तास ही महत्त्वाची अपडेट आहे। राहुल गांधी राजघाटाकडे निघालेले आहे। दुसरीकडे राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची खलबत ही होणार आहे। बैठकीला इंडिया आघाडीचे खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे काय नवीन भूमिका आता इंडिया आघाडीकडून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केली जाते ते पाहणंही महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा मी शुभम यांच्याकडे जाणार आहे। शुभम, एकीकडे अधिवेशन सुरू आहे आणि त्यात ही बैठक, त्यामुळे अधिवेशनाच्या काळात काही महत्त्वाच्या बाबी मांडण्याची तयारी ही विरोधी पक्षांकडून असेल का या बैठकीच्या माध्यमातून? अर्थात ज्या प्रकारे सरकार विरोधी एक मोठा मुद्दा या विरोधकांना आहे, त्यामुळे विरोधक हे देखील हा मुद्दा तेवढ्याच जोराने उचलताना दिसून येत आहेत। संसदेचं पहिल्या दिवशीचं कामकाज देखील अनेकदा तहकूब झालं, तर मात्र दुसऱ्या दिवशी देखील संसद ही 1.5 मिनिटांमध्ये तहकूब करण्यात आली होती। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग ज्या पद्धतीने सर्व खासदार खाली वेलमध्ये येत आहेत आणि सरकारच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत, त्यामुळे कुठेतरी प्रेशर टॅक्टिक्स ही विरोधकांकडनं या ठिकाणी करण्यात येत आहे। एकीकडे क्रोनॉलॉजी पाहायला गेली तर विरोधक यांनी पूर्णतः पाठिंबा युवांच्या बाजूने दिलेला आहे, दिपकेंच्या बाजूने दिलेला आहे। इतिहास याद है तो याद करेंगे। अरे हम जहाँ भी जाए यार, देश हमारा है। ये कायम पे बैठ के पुलिस को बुला के मैं डरा रहे, हमारे इसमें डर नहीं है। अजीब का गला से तार हटाओ। नवी दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी होत आहेत। राहुल गांधी, Yes, 30 January. We are going to be there because this government is going to crack down on students. How many days? Yeah, we are going to be there now. Let us see that. Let us see that.
नवी दिल्लीत या महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। काँग्रेसकडून या काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। तर राहुल गांधी हे राजघाटकडे निघालेले आहे। राजघाटाकडे राहुल गांधी आणि इतर काँग्रेसचे नेतेही निघालेले आहे। सध्याची ही ती दृश्य आहे। सध्या दिल्लीत सीजेपीचं आंदोलन सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच संदर्भात काही महत्त्वाच्या बैठकी या काँग्रेसमध्ये होणार असल्याचं कळतंय। फक्त काँग्रेस पक्षच नाही तर एकूणच इंडिया आघाडीतील पक्ष त्यांचे खासदार या बैठकीत सहभागी होतील। हमारे छात्रों ने गुलजार कर दिया। ये दुनिया में कभी हुआ क्या हमारी बेटी के साथ इस तरह जो पुलिस प्रशासन ने जो कर अशा विविध प्रतिक्रिया या विरोधकांकडून समोर येऊ लागलेल्या आहे। पोलिसांनी जो लाठीमार केला त्याचा निषेध प्रामुख्याने सर्व विरोधकांकडून करण्यात येतोय। सीजेपीच्या आंदोलनाला आपण पाठिंबा देत असल्याचं वेळोवेळी विरोधकांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीनंतर विरोधक काय भूमिका मांडतात त्याकडे विशेष लक्ष लागलेलं आहे। एकीकडे पावसाळी अधिवेशन संसदेचं हे सुरू आहे। अशात या अधिवेशनाचं कामकाज गदारोळामुळे वेळोवेळी ठप्प होताना पाहायला मिळतं। पूर्ण वेळ कामकाज हे चालू शकलं नाही। अनेक मुद्दे हे चर्चिले जाण्याची शक्यता होती, त्या मुद्द्यांवर अद्याप चर्चा झाली नाही। नीटचा मुद्दा चर्चेला जावा, सीजेपीच्या आंदोलनाचा, विद्यार्थ्यांवरील मारहाणीचा मुद्दा चर्चेला जावा अशी मागणी विरोधकांची आहे। त्यामुळे अधिवेशनात या सगळ्या मागण्या हे सगळे मुद्दे कसे मांडायचे या संदर्भात सीजेपीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यासंदर्भात चर्चा या बैठकीत होते का त्याकडे लक्ष लागलेलं आहे। राहुल गांधी सर्व खासदारांसोबत संवाद साधणार आहे। आगे ले लो थोड़ा सा इसको भैया, आप लोग वहीं बैठे, आगे लो थोड़ा सा इसको। नेक्स्ट बस ये गधों को इतिहास याद है तो याद करेंगे। बैठेंगे अब आप लोग। अरे हम जहाँ भी जाए यार, देश हमारा है। ये कायर अपने बैठ के पुलिस को बुला के मैं डरा रहे, हमारे इसमें डर नहीं है। त्यामुळे काय भूमिका मांडली जाते आता विरोधकांकडून ते पाहणं महत्त्वाचं आहे। त्याकडे अर्थात लक्ष लागून आहे। सध्या God this Priti. 30 January. Yes, 30 January. We are going to be there because this government is going to crack down on students. How many days? Yeah, we are going to be there now. Let us see that. Let us see that. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत घडामोडी वाढलेल्या आहेत। ഒരു അപ്രഖ്യാപിത അടിയന്തരാവസ്ഥ സാഹചര്യം ചന്ദ്രനഗറിൽ പ്രഖ്യാപിച്ചിരിക്കുകയാണ്. അതിനെതിരെയാണ് ഇന്ത്യ അലയൻസിന്റെ നേതൃത്വത്തിലുള്ള ശ്രീ രാഹുൽ ഗാന്ധിയുടെ വീട്ടിൽ ചേർന്ന യോഗം അവർക്ക് പിന്തുണ നൽകാൻ വേണ്ടി 30 ജനുവരി മാർഗിലേക്ക് നീങ്ങുന്നു. तर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून या प्रतिक्रिया समोर येत आहे। ज्या प्रकारे विद्यार्थिनींना मारहाण करण्यात आली त्याचा निषेध आहे असं काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे। ही महत्त्वाची बैठक इंडिया आघाडीची झालेली आहे। त्यानंतर राहुल गांधी राजघाटकडे निघालेले आहे। नवी दिल्लीत राजकीय घडामोडी वाढल्याचं सध्या पाहायला मिळतंय। एकीकडे तणावाचं वातावरण आहे। सीजेपीच्या आंदोलनामुळे आणि जंतर मंतरवर हजारोंच्या संख्येने विद्यार्थी 3 बसें 6 बसें तो पुलिस की, सीआरपीएफ की और आरएएफ की खड़ी हुई है। डर के मारे बैरिकेड लगाए लेकिन सब जा रहे हैं। 30 जनवरी गांधी जी के जा रहते थे। क्या हम कोई झगड़ा करने नहीं जा रहे, सद्बुद्धि ले। देश के अंदर जो हालात चल रहे हैं, जो क्राइसिस चल रहे हैं, उनके बारे में कुछ सोचे देश के नेता। राहुल गांधी त्यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते खासदार हे राजघाटकडे निघालेले आहे। सरकारला सद्बुद्धी देण्याची मागणी त्या ठिकाणी जाऊन करणार आहे अशी प्रतिक्रिया या नेत्यांकडून समोर आलेली आहे। दुसरीकडे आंदोलनादरम्यानची ही काही दृश्य आहे। अगदी बॅरिकेड्स तोडून को समाप्त कर रहे हो। आजादी
खत्म कर रहे हो, अभिव्यक्ति की आज़ादी खत्म कर रहे हो, गुंडे आपके हमारी बेटियों का कपड़े फाड़ रहे हैं, हमारे गुंडे हमारी बेटियों के इंटरनल पार्ट पे मार रहे हैं। ये दुनिया में कभी हुआ क्या? हमारी बेटी के साथ इस तरह जो पुलिस प्रशासन ने जो कर रहे हैं, कभी कभी हुआ? जाने के पीछे क्या रणनीति है? भाई, गांधी स्मृति क्या है? एक संदेश है कि हमें अहिंसा नहीं करना है, हमें हिंसा नहीं करना, हिंसा के रास्ते चलना है, हम लाठी खाएंगे, हम लड़ेंगे, हम बच्चों का आवाज देंगे। तमाम विपक्षी दलों के नेता यहाँ पर मौजूद रहे और सब एक साथ यहाँ से निकल रहे हैं। ये क्या कोशिश है सरकार को मैसेज देने की? भैया निश्चित रूप से लड़ना ही चाहिए। अब रास्ता क्या है? आप सदन में बोलने नहीं दोगे, सदन में गुंडई करते हो, लेकिन केंद्रीय मंत्री सदन में आप मार रहे हो, मारपीट कर रहे हो। जितेंद्र सिंह ने कहा कि हम लगातार वार्ता की कोशिश कर रहे हैं, उनके पास अपील भेज रहे हैं, चाहिए मीटिंग करेंगे हम। सरकार सारे रास्ते खोल के रखी हुई है बातचीत के। आप एक बात बताओ, सरकार कौन से रास्ते खोल दिए भैया? वार्ता इसके पहले किसान के साथ वार्ता इन्होंने किया था कि नहीं? उसके पहले कोरोना में क्या किया था, नोटबंदी में क्या किया था? इसके पहले इन्होंने ब्लैक मनी में क्या किया, 2 करोड़ नौकरी में क्या किया? 1100 किसान मरे, उसके बाद क्या हुआ? कुछ हुआ क्या? तो आप सबको क्या रहे गांधी स्मृति? निश्चित रूप से जो विपक्ष के नेताओं की जो भूमिका है वो निभा रहे हैं, वो निश्चित रूप से वो निभाएंगे, उसे आप कैसे रोकोगे? विरोधकांची भूमिका आपण निभावू अशी प्रतिक्रिया समोर येते। बैठकीनंतर राहुल गांधी आणि काँग्रेसचे तर खासदार नेते हे राजघाटाकडे गेलेले आहे। सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी प्रार्थना करणार असल्याची प्रतिक्रिया नेत्यांकडून समोर आलेली आहे। पुन्हा एकदा या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। शुभम, नवी दिल्लीत या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहे। राहुल गांधी सोबतच इतर नेते हे राजघाट जहां तक जाना पड़ेगा जाएंगे हम लोग। अभी आप देखेंगे पीछे पीछे आइए, सब दिखेगा या आगे आगे चलिए। गांधी जी के पास शुभम, आपण पाहतोय राजघाटाकडे निघालेले आहे राहुल गांधी आणि इतर नेते, काय सांगाल? अर्थातच प्रणिता, नेमकी या ठिकाणी ची बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की आता आपण राजघाटाकडे जाऊयात आणि त्या ठिकाणी आपण गांधी स्मृती जी आहे त्या ठिकाणी आपण जाऊयात। त्यामुळे आता सर्व इंडिया अलायन्सचे जे खासदार आहेत स्वतः राहुल गांधी हे आता त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर निघालेले आहेत। दृश्य देखील तेच दिसत आहेत आणि अशामध्येच आता ते राजघाटाकडे निघत आहेत। अवघ्या काही वेळात राजघाटाकडे पोहोचतील आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं की सरकारच्या विरोधात एक चांगला मुद्दा जो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक चांगला मुद्दा जो आहे तो देखील विरोधकांना भेटला आहे आणि त्यासाठी हे सर्व विरोधक आपली एक वेगळी रणनीती ठरवत आहेत आणि त्यानुसार काम करत आहेत। याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचं काँग्रेसच्या सर्व खासदारांनी आणि राहुल गांधी यांनी 2 दिवस आधी केलं होतं आणि आज पुन्हा एकदा राहुल गांधी हे ऍक्शन बोर्डवर आलेले आहेत। राहुल गांधी यांची एक नवी रणनीती जी आहे ती दिसून येत आहे। विरोधी पक्ष नेता आहेत राहुल गांधी सध्या आणि त्यामुळे सरकारच्या विरोधात एक चांगला मुद्दा मिळाला असल्या कारणाने आणि देशहिताच्या युवांना मिळालेला असल्या कारणाने तशाच पद्धतीने त्यांची देखील वाटचाल दिसत आहे। कुठेतरी ज्या पद्धतीने गर्दी ही कॉक्रोच जनता पार्टीचं ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, ज्या ठिकाणी व्यासपीठ आहे अभिजित बिटके यांचं, त्या ठिकाणी राहुल गांधी जे आहेत पोहोचू शकत नाही कारण की सुरक्षेचा देखील तेवढाच मोठा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी येतो। पोलीस बंदोबस्त जरी असला तरी मात्र त्यांना ज्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे त्यामुळे त्यांना देखील सांगण्यात येत आहे की तुम्ही समजा बिटकेंची भेट घ्यायला त्या ठिकाणी जात असाल तर मग योग्य वेळ पाहून आपण जाऊयात अशा पद्धतीने सांगण्यात येत आहे। त्यामुळे अजून राहुल गांधी या ठिकाणी पोहोचले नाहीत पण बाहेरून दिल्लीमध्ये राहून आणि जंतर मंतरच्या बाहेर राहून कोणत्या पद्धतीने निषेध या सरकारचा करण्यात येईल त्या प्रकारची रणनीती राहुल
होताना दिसून येत आहेत. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी सर्व खासदारांना आपल्या शासकीय निवासस्थानी बैठकीसाठी बोलवलं होतं आणि या बैठकीमध्ये एक नवी रणनीती ठरली आहे आणि त्या ठरलेल्या रणनीतीनुसार हे आता सर्व राजघाटच्या दिशेने रवाना होत आहेत. बघू शकतो अनेक खासदार हे आता बसमधनं येत आहेत, अनेक खासदार आपल्या गाड्यांमधनं येत आहेत आणि राजघाट या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि निषेध जो आहे सरकारच्या विरोधी तो व्यक्त करताना या ठिकाणी दिसून येतील. अवघ्या काही वेळातच राहुल गांधी यांच्या निवासस्थानावरनं निघालेल्या सर्व गाड्या या राजघाटला पोहोचतील. प्रणिता, अगदी शुभम, एक महत्त्वाची अपडेट सध्या आपल्याला कळते की राहुल गांधींचा ताफा हा पोलिसांनी अडवलाय. का अडवणूक करण्यात आलेली आहे राहुल गांधींची? तुमच्यापर्यंत काही माहिती त्याबाबत मिळाली आहे का? Needs democracy, not crackdown, not police raj, not martial law. We want democracy to prevail over. So we are going to Gandhi Smriti to send that message. And the police has taken over the entire capital city. And there is a crackdown that is being planned. So we feel that MPs need to be on the streets to fight for the democracy, to fight for the students. And last several days, it's something like taking over the capital city. We claim that this is mother of democracy. Now we know what is the situation of the mother of democracy. You know, we had all grouped here, and we are aware of the seriousness of the issue, because instead of discussing and resolving the issue just for saving Dharmendra Pradhan, they are trying to thrash the protest. वो सड़क पे हैं, तो सारे के सारे ऑपोजिशन एमपीज को लगा कि हमें भी सड़क पे होना चाहिए। तो हम चाहते थे कि सारे के सारे ऑपोजिशन एमपीज इंडिया गेट जाएं, उन्होंने मना कर दिया, रोक दिया। फिर हमने कहा कि 30 जनवरी जाना चाहते हैं। यहाँ पे इन्होंने ये बस लगा दी है और यहाँ पे ये बस लगा दी है और ड्राइवर मतलब निकल के छोड़ दिया बस को। यहाँ पे हम आगे नहीं जा पा रहे। बस मेन मैसेज है स्टूडेंट्स को, असैसिनेशन स्पॉट है इसलिए। वो शायद अब खोल रहे हैं। पता नहीं विद्यार्थ्यांना पाठिंबा काँग्रेसकडून दिला जातोय. काँग्रेस आक्रमक झाली आहे. गांधी स्मृतीकडे काँग्रेस सह इतर पक्षाचे खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात हे निघालेले आहे. मात्र या सर्वांना पोलिसांनी अडवण्यात आलेलं आहे अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली. परिसरात जमावबंदी लागू आहे, त्यामुळे हा ताफा अडवण्यात आल्याचं कळतंय. जो हमारे स्टूडेंट्स हैं सड़क पे हैं, तो सारे के सारे ऑपोजिशन एमपीज को लगा कि हमें भी सड़क पे होना चाहिए। तो हम चाहते थे कि सारे के सारे ऑपोजिशन एमपीज इंडिया गेट जाएं, उन्होंने मना कर दिया, रोक दिया। फिर हमने कहा कि 30 जनवरी जाना चाहते हैं। यहाँ पे इन्होंने ये बस लगा दी है और यहाँ पे ये बस लगा दी है और ड्राइवर मतलब निकल के छोड़ दिया बस को। यहाँ पे हम आगे नहीं जा पा रहे। बस मेन मैसेज है स्टूडेंट्स को कि हम आपके साथ हैं, पूरा आपके साथ है और जो आपके साथ हो रहा तर आपल्याला पुढे जाण्यास
बंदी घालण्यात आलेली आहे, सोबतच एक वाहन आडवं लावण्यात आलेलं आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिलेली आहे. विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलं असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं. इंडिया आघाडीतले सर्वच खासदारांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आणि रस्त्यावर उतरण्याचा निर्णय हा आमचा आहे, अशी माहिती राहुल गांधींनी दिली. मात्र पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह असलेल्या इतर खासदारांचा हा ताफा अडवलेला आहे. परिसरात जमावबंदी आहे, मोर्चाला परवानगी नाही, असं म्हणत पोलिसांनी हा ताफा अडवल्याचं कळतंय. बैठक झाली विरोधकांची, विरोधी खासदारांची आणि त्यानंतर गांधी स्मृती भवनाकडे हे सर्व खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात निघाले. मात्र त्यांचा ताफा अडवण्यात आला. विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलो आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. मात्र आम्हाला मध्येच अडवण्यात आलेलं आहे, एक वाहन पुढे आडवं लावण्यात आलेलं आहे, पुढे जाण्यास परवानगी मिळत नाहीये, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिलेली आहे. त्यामुळे नवी दिल्लीत विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी देखील वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मोर्चाला परवानगी नसल्यामुळे, परिसरात जमावबंदी लागू असल्यामुळे राहुल गांधींसह सर्व खासदारांना सध्या अडवण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी देशभरात काँग्रेसनं आंदोलनं सुरू केली, निदर्शनं सुरू केली. त्यालाच एक ठोस रूप देण्यासाठी सध्या काँग्रेसचे सर्व खासदार, इंडिया आघाडीचे सर्व खासदार यांनी नवी दिल्लीत ही महत्त्वाची भूमिका घेतली. आत्ताच बैठक झाली आणि बैठकीनंतर राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. संसदेत विरोधी सरकार कोई और हो नहीं सकती है, लेकिन राहुल गांधी ने अगर जाने का मन बना लिया है तो हम सब उनके साथ जाएंगे जरूर. सर, क्या कुछ संदेश गांधी स्मृति को कुछ सुना गया? देखिए, ये देश गांधी का है, गांधी के असूलों का है और उन असूलों पे छात्र शांतिपूर्वक प्रदर्शन कर रहे हैं और सरकार लगातार कई दिन से उन पर अत्याचार कर रही है. इसी संदेश को कि देश अत्याचारी सरकार का नहीं, गांधी का है, इस संदेश को देने के लिए राहुल गांधी सारे लोग, इंडिया अलायंस के सब नेता वहां जा रहे हैं. महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी राहुल गांधींचा ताफा अडवल्यानंतर काही काळानंतर त्यांना आता पुढे सोडण्यात आलेलं आहे आणि ही बस राजघाटाच्या दिशेनं निघालेली आहे, अशी माहिती मिळते. बताए क्यों ये ढीठ सरकार को, ये कभी गए क्या, कभी याद नहीं करते हैं. क्या कहना चाहते हैं गवर्नमेंट को, क्या दिखाना चाह रहे हैं आप लोग? हम यही दिखाना चाह रहे हैं कि संविधान का दिया हुआ अधिकार और इस फ्रीडम में हम सब शामिल हैं. तो क्या कर लेंगे ये बुज़दिल बैठे हैं अपने बिल में घुस के, ये बाहर निकल के बात करने के लायक नहीं है. सत्ताधाऱ्यांवर राग निघतोय विरोधकांचा. सत्ताधारी हे चर्चा करण्यास तयार नाही, चर्चेची तयारी त्यांच्याकडून दाखवली जात नाहीये, असं म्हणण्यात येत आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे खासदार हे राजघाटाच्या दिशेनं निघालेले आहे. काही वेळापूर्वीच पोलिसांनी त्यांना अडवलं होतं, मात्र आता त्यांचं वाहन हे पुढे निघालेलं आहे. खासदारांना घेऊन बस ही पुढे निघालेली आहे, अशी नवीन माहिती समोर येते. अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत. माझे वरिष्ठ सहकारी अमेय सुंभळे सर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. अमेय सर, बैठक झाली आणि त्यानंतर राहुल गांधी सर्व खासदारांना घेऊन राजघाटाकडे निघालेले आहे. काय रणनीती असू शकते ही विरोधकांची? आणि आज जर का सकाळी आपण म्हणजे सकाळची जर का बातमी पाहिली तर अभिजित दिपके यांची तब्येत बरी नाहीये आणि त्यांना काही तासांची विश्रांती सांगितली डॉक्टरांनी. त्यामुळे त्यांनी स्वतः हे ट्विट केलं होतं की मी काही तास आज आराम करणार आहे. त्यामुळे झालं काय की एकतर दिपकेंची तब्येत बरी नाहीये आणि दुसरं म्हणजे जंतर मंतरवर खूप मोठा जमाव आता पुन्हा एकदा जमू देत नाहीयेत दिल्ली पोलीस. अशा ह्याच्यात हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचं मोमेंटम, त्याचा जोर कमी होऊ नये, त्याची जी धग आहे ती कमी होऊ नये, त्यासाठी विरोधकांनी सतत काही ना काही करत राहण्याची गरज आहे. आता दिल्लीमध्ये जो सगळा VIP एरिया आहे, ज्याला लुटेन्स दिल्ली म्हणतात, जिकडे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे, राजपथ आहे, संसद भवन आहे, हे सगळं आहे, तिथे अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. त्याच्यामुळे मग आता करायचं काय तर राहुल गांधी
यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि अन्य जे इंडिया आघाडीचे सगळे मित्रपक्ष आहेत त्या खासदारांनी गांधी स्मृती भवनकडे जाण्याचा निर्णय घेतला. तिथेही जसं आता राहुल गांधी म्हणाले की तिथे जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं होतं सुरुवातीला, पण आता असं दिसतंय की त्यांना सोडण्यात आलेलं आहे आणि ते गांधी स्मृती भवनात जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीसमोर त्यांच्या स्मारकासमोर काही वेळ बसतील आणि जे एक 2 दिवसापूर्वी आंदोलनामध्ये दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला असा जो आरोप झाला होता आणि त्यात काही विद्यार्थ्यांनी जखमी झाले होते असाही आरोप झाला होता, त्याचा निषेध म्हणून, त्याला विरोध म्हणून महात्मा गांधी हे जे अहिंसेचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे त्यांच्या पुतळ्यासमोर बसून ते सरकारला एक संदेश देण्याचा प्रयत्न करतायत. आता हे किती वेळ चालतं हे पाहणं गरजेचं असणार आहे, कारण संसदेचं अधिवेशन अजूनही सुरू आहे. शनिवार रविवार नसतं पण उद्याचा एक दिवस आहे आता आणि आजही संसदेत फार काही पार पडलेलं नाहीये. त्याच्यामुळे आता राहुल गांधी नेमकी काय भूमिका घेतात आणि किती आक्रमक राहतात ते आता पाहावं लागेल. जी, मात्र आमिर सर, जी बैठक पार पडलेली आहे, तुम्ही ही कायम उल्लेख करता की ती 2 विधेयकं येऊ नये चर्चेसाठी, यासाठी काँग्रेसचा आटापिटा सुरू आहे. आता काही वेळापूर्वी बैठक पार पडलेली आहे, बैठकीमध्ये त्या संदर्भातच काही रणनीती झाली असावी, ठरली असावी? हो, त्याच्यामध्ये ती रणनीती ठरण्याची शक्यता आहे. कारण कसं झालंय की आता आपण पाहिलं तर विरोधकांची संख्या जर का आपण पाहिली तर ती काहीशी कमी झालेली आहे. ह्याचं कारण असं आहे की तृणमूल काँग्रेस, शिवसेना, उभाठा हे पक्ष फुटलेले आहेत. म्हणजे आता शिवसेना उभाठा 2022 सालीच फुटला हे मान्य आहे, पण आता 2024 साली जे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार निवडून आले होते त्यातले 6 खासदार 21 जून रोजीच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेलेत. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार हे जो तो फुटीर गट आहे जो स्वतःला तृणमूल म्हणतोय त्याच्यात जाऊन सामील झालेत. त्यामुळे जर काही मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत आलं तर आकडेवारीनं मोदी सरकारचा सामना करणं तितकंसं सोपं नाहीये या विरोधकांना, कारण तिकडे आकडेवारी जी आहे ती मोदी सरकारच्या बाजूनी आहे बऱ्यापैकी. त्यामुळे मग हा जो लढा आहे तो म्हणजे नीट पेपरफुटीचं निमित्त करून हा लढा जो आहे तो रस्त्यावर आणण्यात आलेला आहे आणि मतदारसंघ पुनर्रचना सुधारणा विधेयक रोखणं किंवा त्याच्यामध्ये अडथळे घालणं हे त्याच्या मागचं एकमेव कारण नसलं तरी ते खूप महत्वाचं कारण आहे. कारण जसं आपण 2 दिवसापूर्वी म्हणालो होतो की महिला आरक्षण जर का लागू झालं 2029 पासून तर मोदी सरकारला त्याचं पूर्ण श्रेय मिळणार आहे आणि ते कुठेतरी मिळू नये असाच काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा प्रयत्न दिसतोय. जी, मात्र आमिर सर, एकीकडे पूर्ण करा. नाही, बोल जगदीश. हां, जंतर मंतरवर एकीकडे CJPचं आंदोलन सुरू आहे, काँग्रेस आक्रमक झालेली आहे, धर्मेंद्र प्रधान यांची राजीनामा हवा ही मागणी आहे. सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन या दोनही आंदोलनाची हवा काढू शकतं पुढच्या काही तासांमध्ये? तसं शक्यता फार कमी वाटते जगदीश, कारण आपण जर का पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकारणाचा एक ढांचा पाहिला, त्यांच्या राजकारणाचं जर का पोत पाहिलं तर ते काही फार सहजासहजी इतकी मोठी मागणी मान्य करणाऱ्यातले नाही आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की जरी ते धर्मेंद्र प्रधान असले जरी काय म्हणजे शिक्षण खातं हे काही गृह किंवा अर्थ खात्या इतकं प्रतिष्ठित समजलं जात नाही, मात्र तरीही राजीनामा घेणं म्हणजे कुठेतरी विरोधकांच्या सगळ्यात मोठी मागणी मान्य करणं आहे आणि ते सहजासहजी केलं जाणार नाहीये. त्याच्यामुळे मोदी सरकार पण आता वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसतंय की बघू तरी विरोधक काय करतायत रस्त्यावर आणि संसदेत आणि मग त्यानुसार पुढचा निर्णय घेता येईल. कारण सरकार कुठलंही असो, म्हणजे आज मोदी सरकार आहे पण जी भूतकाळातली सरकारे होती किंवा जी अन्य राज्यातली सरकार आहेत त्यांचा अप्रोच नेहमी हा असतो की आपण पाहूया काय होतंय ते. कारण कसं होतं की एकदा एक मागणी मान्य केली की मग सगळ्या बाकीच्या मागण्या सुरू होतात आणि तसंही आपण जर का बघितलं एक अँटी इन्कम्बन्सीचं एक फिलिंग आपण बघतो. आता नरेंद्र मोदींची ही 3री टर्म आहे, त्याच्यामुळे अजून निवडणुकीला वेळ आहे. लोकसभा निवडणुकीला जवळपास 3 वर्ष उरलेली आहेत. त्यामुळे केंद्र सरकारपुढे हे आंदोलन मोडून काढण्याची अशी तात्कालिक घाई काय फार मोठी नाहीये. त्यामुळे अजून हे आंदोलन 2-3 दिवस चाललं तरी मोदी सरकारला पुढच्या निवडणुकीत काही फार नुकसान होईल असं मला वाटत नाही. बरं, आमिर सर, तुम्ही पुढचे काही तास किंवा काही दिवस मुंबईतील दिल्लीतील वातावरण कसं पाहताय? जंतर मंतरवर काय होऊ शकतं पुढच्या 2-3 दिवसामध्ये किंवा पुढच्या काही तासांमध्ये? कसं बघताय तुम्ही दिल्लीतलं हे सर्व राजकारण? आणि कसं आहे की विरोधकांना हा खूप मोठा मुद्दा मिळालेला आहे नीट पेपरफुटीचा आणि हा या मुद्द्याचा जर आपण विचार केला ना तर कसं आहे हा मुद्दा खूप जेन्युइन आहे, हा मुद्दा खरा आहे. म्हणजे नीटचे पेपर फुटले का तर फुटले, त्याची पुनर्परीक्षा घ्यावी लागली का तर घ्यावी लागली. त्याच्यामध्ये दुर्दैवाने 20 परीक्षार्थींनी आत्महत्या केली का तर केली. त्याच्यामुळे हे तुम्ही नाकारू शकत नाही ना. म्हणजे जर का आपण 2011 सालचं अण्णा हजारेंचं आंदोलन पाहिलं तर त्यात लोकपाल आणा ही एक मागणी होती
किंवा भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन झाली तर भ्रष्टाचार झाला हा आरोप असतो, तो कोर्टात सिद्ध होईपर्यंत तो आरोपच असतो. बरोबर. पण नीटचा पेपर फुटलाय ना, तुम्ही असं म्हणू शकत नाही की पेपर फुटलाच नाही, ही काय राहुल गांधींच्या मनातली कल्पना आहे, हे खोटं आहे असं म्हणू शकत नाही. त्यामुळे सरकारची गोची तिथे झालेली आहे की नीटचा पेपर फुटलेला आहे हे मान्य करावं लागतं तुम्हाला सर्वात पहिले. आणि दुसरं म्हणजे असं आहे जगदीश की हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, हा खूप संवेदनशील प्रश्न आहे. कारण जसे म्हणजे या देशातल्या म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात कोण ना कोण एक तरुण तरुणी असतात जे 12वीला असतात, इंजिनिअरिंगला असतात. त्यामुळे नीट हे प्रतीक आहे. म्हणजे हा काही फक्त नीटच्या परीक्षार्थींपुरता मुद्दा नाहीये, कुठली स्पर्धा परीक्षांचा पेपर फुटू नये. आणि एकंदर जगदीश जर का बघितलं असतं तर विद्यार्थ्यांचे जर का आपण सोशल मीडियावर पण आणि चॅनलवर पण जर का बाईट पाहिले तर त्यांची जी मागणी आहे, त्यांचा जो रोष आहे तो फक्त नीट पुरता नाहीये. कारण देशातले काही सगळेच तरुण डॉक्टर व्हायला बघत नाहीत, अनेक प्रोफेशन्स मध्ये पेशांमध्ये मुलांना जायचं असतं. पण जी शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये तुम्ही बदल आणा आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी अकाउंटेबिलिटी आणा. आम्हाला जाब विचारता आला पाहिजे. ते सरकार वर्षानुवर्षापूर्वीची धोरणं राबवत बसणार आणि त्याच्यामुळे हे घोळ होत राहणार, हे चालणार नाही, हा तरुणांचा रोष आहे. तो एकंदर जी सिस्टीम आहे, म्हणजे नीट हे तात्कालिक कारण आहे, नीट हे या रोषाचं प्रतीक आहे, पण तो रोष फक्त नीटवर नाहीये, तो रोष एकंदर सिस्टीमवर आहे, यंत्रणेवर आहे. आणि त्यामुळे हा रोष मोदी सरकार कसा हँडल करतं, जसं आता आपण पाहतोय की गेले 2 दिवस नरेंद्र मोदी सतत तरुणांशी संवाद साधायचा प्रयत्न करतायत. आज सुद्धा मोदींनी हे ट्विट केलेलं आहे की या नीटच्या केसमध्ये आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केलाय आणि लवकरात लवकर त्याच्यामध्ये न्याय मिळेल. त्यामुळे सरकारकडूनही कुठेतरी तरुणांशी संवाद साधायचा प्रयत्न होतोय, हे निश्चित. जी मात्र अमेय सर, आणखी एक आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट केलेली आहे, सांगितलेलं आहे की लवकरात लवकर या संदर्भात कारवाई होईल, फास्ट ट्रॅकवर जाईल, गुन्हे दाखल होतील. हे सर्व सुरू असताना तत्काळ सरकारकडून अशी काही पटकन कारवाई होऊ शकते जेणेकरून हा सर्व रोष शांत होऊ शकतो? नाही, अशी तत्काळ कारवाई व्हावी हे वाटणं बरोबर आहे, पण शेवटी सरकारची मर्यादा अशी आहे की काय करणार. आता नीटचा पेपर तर फुटलाय, तुम्ही ते रिवाइंड तर नाही करू शकत. आणि जसं सरकारला जरी निर्णय हवा असला तरी जसं रिवाइंड करू शकत नाही तसं फास्ट फॉरवर्ड पण नाही करू शकत. शेवटी कोर्टात जी केस उभी राहील, आधी पोलिसांना म्हणजे सीबीआयला चार्जशीट फाईल करावी लागेल, मग ती केस चालेल. फास्ट ट्रॅक कोर्टात जरी चालली तरी केस चालणारच आहे ना. मग त्याच्यानंतर ते प्रकरण हायकोर्टात जाईल, कारण अर्थातच जर का दोषींना शिक्षा झाली तर ते वरच्या कोर्टात जाणार. त्यामुळे असं छपकन काही जादूची कांडी फिरवली आणि मिळाला न्याय असं काही होणार नाहीये. त्याच्यामुळे जसं तू म्हणतोयस तसं की तरुणांना काहीतरी एक ठोस आश्वासन मोदी सरकारकडनं हवंय आणि ते ठोस आश्वासन कुठेतरी अजून तरी सरकारनं दिलेलं नाहीये. कारण सरकारचा पूर्ण रोष आता असा आहे की याच्यामध्ये विरोध घुसले. आणि जरी सरकार म्हणत असलं की तुम्ही याचं राजकारण करू नका, पण शेवटी हे राजकारण आहेच ना. हे राजकारण आहे. शेवटी तुम्ही जंतर मंतरवर बसता किंवा तुम्ही जेव्हा इकडे हे सगळं म्हणजे संसदेत हा मुद्दा उचलता तेव्हा ते राजकारणच असतं. आणि जर का आपण राहुल गांधींचा विचार केला तर त्यांनी अतिशय हुशारीनं अभिजित दिपकेंसोबतच हा मुद्दा काँग्रेस सरकार माफ करा काँग्रेस पक्षाकडनं सुद्धा लावून धरलेला आहे. कारण तुम्हाला राजकारण असंच करावं लागतं. म्हणजे अभिजित दिपकेंचा मुद्दा आहे, मी काय याला हात घालत नाही असं कोणी वागत नाही. कारण राजकारणात कोणी धर्मादाय किंवा सोशल वर्क करायला आलेलं नसतं. आलेला मुद्दा हाताशी जो आहे तो तुम्हाला घ्यावाच लागतो. म्हणजे इव्हन हे म्हटलं तरी वावड ठरणार नाही की जर का या जागी बीजेपी असतं जर का विरोधात आणि काँग्रेसची सत्ता असते तर बीजेपीने हेच केलं असतं. बीजेपी थोडीच म्हणायचं की नाही जाऊ दे, अभिजित दिपके काय करतात ते आम्ही बघूया, मग आपण पुढे ठरवू, असं होत नाही. त्याच्यामुळे सरकारची कोंडी आता ही झाली की एकीकडे तरुणांचं आंदोलन सुरू आहे जे रस्त्यावर आहे आणि दुसरीकडे संसदेत त्यांना विरोधकांनाही उत्तरं द्यावी लागतात. आणि दुसरं असं आहे की असं कुठलं काही फार आपत्कालीन विधेयक किंवा असं काही सरकार संसदेत चर्चेला आलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्याचं निमित्त बनवून पण संसद चालू द्या असं नाहीये. आणि दुसरं असं आहे की शेवटी हे पण मान्य केलं पाहिजे की सरकार आणि विरोधकांमधला संवाद हा गेल्या अनेक वर्षापासून तुटलेला आहे. अगदी आपण पाहतोय मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हापासूनचा जो संवाद अजिबातच हल्ली नसतो. म्हणजे पूर्वी आपल्याला माहितीये की जे आपले जुने नेते होते म्हणजे 70 आणि 80च्या दशकात 90च्या दशकात अटल बिहारी वाजपेयी सारखे नेते होते, तेही विरोधात होते, तेही कधी ना कधी सत्तेत होते, ते सत्तेत असतानाही विरोधक होते. पण तेव्हा कुठेतरी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संवाद असायचा. एक त्याला फ्लोर मॅनेजमेंट म्हणतात, संसदीय कार्य मंत्र्याचं ते काम असतं. पण हल्ली आपण बघतो की पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेत्यामध्ये हार्डली कुठला संवाद होतो. ते असं समोरासमोर आले तरी काही फारसं बोलत नाहीत, फक्त स्मितहास्य करून चालले जातात. त्यामुळे हा संवाद नसल्यामुळे हे तोडगा काढायला जास्त प्रॉब्लेम होतो. कारण पुढाकार कोण घेणार आणि नमतं कोण घेणार. लगभग 80 वर्ष होने हमें सर एक प्रतिक्रिया येते, थोड़ा वेळ तुम्हाला थांबवतोय. और इस भारत के लोकतंत्र में जिस तरह रोज लोकतंत्र की हत्या हो रही है, जिस तरह से जिस निर्ममता से बच्चों के साथ अत्याचार हुआ, छोटी बच्चियों के साथ अत्याचार हुआ, व्यवहार हुआ, वो बेहद निंदनीय है. जिसकी जितनी कड़ी शब्दों में भर्त्सना की जाए वो कम है. आज हमने देखा, कल भी हमने
प्रदर्शन किया था, आज फिर प्रदर्शन है। सरकार से छोटी सी मांग है कि आप शिक्षा मंत्री जो कि 120 जो कि रिकॉर्ड पे है पेपर लीक, उसके लिए जिम्मेवार हैं, उनका इस्तीफा लीजिए। उसके बाद संसद में बहस हो, चर्चा हो, जो कमियां हैं, खामियां हैं सरकार की तरफ से, उसमें सुधार हो। पर मोदी सरकार पता नहीं किस घमंड में है कि अपनी गलती मानने को तैयार नहीं है। लोकतंत्र में विपक्ष की बात सुननी चाहिए, पक्ष विपक्ष मिलकर चलता है तो ही देश तरक्की करता है। तरी दृश्य आपण पाहतोय, विरोधी पक्षाकडून मागणी केली जाते, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यानंतर संसदेमध्ये या संदर्भात चर्चा व्हावी। शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या काही कमतरता आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू, मात्र त्यासाठी चर्चा व्हायला पाहिजे असं म्हटलेलं आहे। आपल्यासोबत माझे वरिष्ठ सहकारी अमेय चुंबळे सर आहेत। अमेय सर, आता आपण एक प्रतिक्रिया ऐकलेली आहे विरोधकांची। विरोधकांचं हे म्हणणं आहे की आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, त्यानंतर आम्ही संसदेमध्ये चर्चा करायला तयार आहोत। चर्चा करून या संदर्भातील शिक्षण व्यवस्थेतील ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू। जगदीश, हे एक विरोधक म्हणून माध्यमांना बाईट देण्यासाठी ठीक आहे, पण आपण जर का विचार केला तर शिक्षण हा जो विषय आहे तो आपल्या घटनेमध्ये जरी हे असला, संयुक्तिक असला, तरी 95% शिक्षणाच्या सगळ्या बाबी या राज्य सरकारच्या अंतर्गत येतात ना। आणि आज अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचंही सरकार आहे, त्यामुळे आपण सुद्धा आपल्या चॅनलवरच्या बातम्या दाखवतो ज्या शिक्षण व्यवस्थेबद्दल असतात किंवा कुठेतरी शिक्षण व्यवस्थेतील ज्या त्रुटी असतात। म्हणजे अनेक वेळा असं होतं की शाळेतले शिक्षक जे आहेत ते वेळेवर येत नाहीत, किंवा त्यांच्या अटेंडन्सचा प्रॉब्लेम असतो, किंवा त्यांच्या शिक्षकांच्या पगारांचा प्रॉब्लेम असतो, किंवा शिक्षकांना एकूण 250 प्रकारची कामं लावली जातात। म्हणजे तर निवडणूक असो, मग त्यात जनगणना असो, मग कुठला दुसरा सर्वे आला तर ते असो, किंवा ते SIR ची कामं असो, ही शिक्षकांना लावली जातात। तर कुठेतरी विरोधकांनी पण असं म्हटलं पाहिजे की केवळ मोदी सरकारच्या नाकावर टिचून कसा राजीनामा घेतला एवढंच जनतेला दाखवण्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेत खरंच काही बदल करण्याची ही मोठी संधी चालून आलेली आहे ना। कारण आपली शिक्षण व्यवस्था काय स्वित्झर्लंड किंवा नॉर्वे सारखे सगळं आनंद आहे का आपल्या शिक्षण व्यवस्थेत? आज सुद्धा आपल्याकडे अनेक म्हणजे शाळांमध्ये शिक्षकांचे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे शिक्षकांनाही प्रॉब्लेम आहेत आणि शिक्षकांमुळे होणाऱ्या समस्याही निर्माण होत आहेत। इव्हन अभ्यासक्रमाचे इश्यू आहेत, किंवा म्हणजे आज ज्या काळाची गरज आहे, आज ज्या काळामध्ये AI आणि तंत्रज्ञानामुळे पुढे गेलेलं आहे, त्याला अनुसरून आपला अभ्यासक्रम तितक्या वेगाने बदलतोय का, अशा अनेक समस्या आहेत। तर मग ह्याच्यावर सरकार आणि विरोधक एकत्र बसून देशाला फायदा होईल असं काही करणार आहेत का केवळ पक्षीय राजकारण करून कोणी कोणाला किती शह दिला आणि कोणी कोणाचं किती राजीनामा घेतलं एवढंच दाखवणार आहे? ह्याच्याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे सध्या। जी, आता सर, एकीकडे आता काँग्रेस सहानुभूती मिळवतोय जनतेची। काँग्रेस हा भाजपाचा आणि सरकारचा सध्या मुख्य विरोधी पक्षनेता आहे, मुख्य विरोधी पक्ष आहे। या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून वरिष्ठ कोणतरी नेते हे जंतर मंतरवर जाऊन त्यांना ठोस आश्वासन जर दिलं अभिजित दिपके किंवा तरुणांना, तर काँग्रेसला जी सहानुभूती मिळते हे थांबवता येईल सरकारला? हो, काही अंशी थांबवता येईल, पण त्याच्यामध्ये पण असं होतं ना जगदीश की कोण जाणार, मुद्दा हा आहे की कोण जाणार। आणि अभिजित दिपके यांनी सांगितलेलं आहे की जर का तुम्ही म्हणजे फक्त भेटायला येऊ नका, आम्ही ज्या काही मागण्या करतोय त्याच्यावर तुम्ही चर्चा करणार असाल तर आम्हाला बोलवा। आणि त्याही पुढे जाऊन दिपकेंनी असं सांगितलेलं आहे की 4 दिवसापूर्वी जसं तुम्ही आमच्या सहकाऱ्यांना JP नड्डा यांच्या निवासस्थानी बोलवलं होतं, तिकडे अनेक तास त्यांना म्हणजे चर्चा कमी वेळ झाली, अनेक तास त्यांना बसवून ठेवलं होतं नुसतं, असा त्यांचा आरोप आहे दिपकेंचा। तसं न करता कुठल्या तरी एका त्रयस्थ ठिकाणी भेटूया आणि आमच्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे, ही दिपकेंची अट आहे। त्याच्यामुळे जर का जंतर मंतरवर कोणी सरकारचा मंत्री गेला आणि तिकडे त्याला हवा असा रिस्पॉन्स मिळाला नाही किंवा दिपकेंकडून हवा असा मान दिला गेला नाही तर पुन्हा सरकारला कमीपणा घेण्यासारखं होईल ना ते। दुसरा मुद्दा असा आहे की जसं वाटतं म्हणाल की काँग्रेसचं असं की काँग्रेस हे शुद्ध राजकारण करते आणि त्यात काही चुकीचं असं म्हणता येणार नाही, कारण काँग्रेस हा व्याख्येनेच राजकीय पक्ष आहे। तो काही समाजसेवा करायला किंवा धर्मादाय करायला तिथे आलेला नाहीये। राजकारणात कुठलाही पक्ष हा सत्ता काबीज करण्यासाठीच येतो, त्याच्यामुळे आता त्यांना मुद्दा मिळालाय, ते राजकारण करतायत। त्याच्यामुळे आणि जी मागणी आहे ती सरकारकडे आहे, त्यामुळे संवाद साधण्याची जबाबदारी आणि संसद चालेल याची प्राथमिक जबाबदारी सरकारवरच आहे। आता सरकारमध्ये असे काही मंत्री आहेत ज्यांचे सर्व पक्षांशी चांगले संबंध आहेत, जसं राजनाथ सिंग आहेत, JP नड्डा आहेत, किरण रिजिजू आहेत। आता यांच्यापैकी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे कोणाला जबाबदारी देतात, म्हणजे जबाबदारी देतात का, हा पहिला मुद्दा आहे। आणि जर का दिली तर ती कोणाला देतात ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे, कारण शेवटी संसद आता म्हणजे
अधिवेशन जे आहे ते अजून एक 2-3 आठवडे चालणार आहे. आता पूर्ण अधिवेशन ह्याच्यात वाहून जातं का पुढच्या आठवड्यात सोमवारी जेव्हा संसद सुरू होते तोपर्यंत काही तोडगा निघतो हे पाहावं लागेल. कारण जगदीश, हे पण आपल्याला मान्य करावं लागेल की हे सगळे जे अधिवेशन सुरू आहे ते आपल्यासाठी आणि आपल्या करातल्या पैशातून सुरू आहे. ते काही कुठल्या राजकीय पक्षाच्या खर्चातून किंवा कुठल्या ट्रस्टच्या फंड मधून सुरू नाहीये. त्याच्यामुळे संसद न चालणं हे आहे म्हणजे हे आपलंही नुकसानच आहे ना. म्हणजे नीट पेपर फुटीचा मुद्दा, शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा हा तर महत्वाचा आहेच, त्यात कोणाचा काही वादच नाहीये. पण त्याचसोबत संसदेत जी आता विधेयकं जी आणलेली आहेत मोदी सरकारने ती पारित होणं, त्याच्यावर चर्चा होणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. मात्र ही जाणीव जी आहे ती दोघांना झाली पाहिजे, सत्ताधाऱ्यांनाही आणि विरोधकांनाही. ठीक आहे. अमेय सर, तुम्ही असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी जी जोडलेले आहेत. सुशीलजी, दिल्लीमध्ये सध्या जे सुरू आहे त्याबद्दल आपलं विश्लेषण काय वाटतं आपल्याला? दिल्लीमध्ये सध्या जे सुरू आहे ते फक्त कुरघोडी करणे आणि कुठल्याही स्थितीमध्ये सध्या असलेलं केंद्रातलं सरकार कोणीतरी उलथवून टाकू शकतं असा समज पसरवून देणे किंवा ते निश्चित करणे, यासाठी हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे मुळात 20 दिवस लांब असलेले राहुल गांधी अचानक येतात, ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करतात आणि आता प्रत्येक वेळेला खासदारांना घेऊन कुठेतरी जाणं आणि कुठेतरी जाऊन आंदोलन करणे, ही त्यांची भूमिका ही फक्त वातावरण निर्मितीसाठीची आहे. या मुद्द्याच्या तळाशी जाणे हा काही मुद्दा नाही आहे. आता जे चाललंय ते सगळं कॉक्रोच जनता पार्टी CJPच्या आंदोलनाचा आधार घेत इथली व्यवस्था उलथवून टाकता येऊ शकते का, आणि ते नाहीच जमलं समजा तर किमान ही व्यवस्था भ्रष्ट आहे, ही व्यवस्था उपयोगाची नाही आहे असं वातावरण तयार करण्यासाठीचं जे काही राजकीय गणित घातलं जात आहे त्यानुसारच ह्या सगळ्या दिल्लीतल्या आत्ताच्या घटना चालत असं मला तरी वाटतं. जी, मग सुशीलजी, सध्या वातावरण तापलेलं आहे. एकमेव मागणी आहे CJPची सध्या तरी की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. सरकारनं शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन CJPच्या आंदोलनातली हवा घालवता येऊ शकत नाही असं वाटतं आपल्याला, किंवा घालवता येऊ शकते जर राजीनामा घेतला तर? नाही, CJPच्या आंदोलनातली हवा आता CJPनी पहिल्यांदा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितला, त्यानंतर आता प्रधानांचा नको मोदींचा हवा म्हणून सांगितलं. रोज एक आंदोलन एक वेगळी मागणी करणार असेल तर अशा आंदोलकांच्या म्हणजे ज्यांच्या स्वतःच्या मध्ये सुद्धा एकमेकांमध्ये कसलाही ताळमेळ नाहीये अशा आंदोलकांच्या केलेल्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि ते राजीनामाच फक्त द्यावा अशी भूमिका सरकारची असणार नाही असं मला वाटतंय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की CJPच्या आंदोलनामध्ये जे काही अंतर्गत विरोध समोर येत आहेत ते येणं सुद्धा सरकारसाठी जास्त फायदेशीर आहे, सरकार राजकीय पक्षासाठी जास्त फायदेशीर आहे. म्हणून सरकार थांबतंय आणि वेट अँड वॉच, त्यांना त्यांच्यातले सगळे अंतर्विरोध बाहेर पडू दे, ते पडलेले बरे, असं सरकारचा मानसिकता असावी असं दिसतंय सध्या तरी. जी, या आंदोलकांची नेमकी काय भूमिका असावी असं आपल्याला वाटतंय? आंदोलकांची भूमिका, आता कॉक्रोच जनता पार्टी हा जो पक्ष आहे, ही जी संघटन तयार झाले, राजकीय पक्ष म्हणत नाही मी सध्या, कॉक्रोच जनता पार्टी हे जे संघटन तयार झालेलं आहे त्यांची भूमिका तर नीट पेपरच्या विषयातच आहे असं ते सांगतात. पण या सगळ्यामध्ये नीट पेक्षाही म्हणजे खरं तर ज्यांनी परीक्षा दिल्यात ते पास झाले ते ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये आहेत, बाकी जे मुद्दे आलेत ना ते नीटचा संदर्भ घेऊन फक्त नीटला एक मुद्दा म्हणून करून बाकीच्या मुद्द्यांना पुढे जास्त करणे, म्हणजे मेरा लिंग मेरा अधिकार सारखे मुद्दे असतील किंवा तुमच्या त्या JNU मधल्या लोकांच्या संदर्भातले समर्थनाचे मुद्दे असतील, ते सगळे पुढे करून आत्ताच्या घडीला केंद्र सरकार ज्या आक्रमक पद्धतीनं सभागृहात जाण्याची शक्यता दिसते आहे काही विधेयकांच्या बाबत, आणि ते पूर्ण करण्यासाठी सरकारने जुळवाजुळव सुद्धा जी केलेली आहे ती जुळवाजुळव होऊ नये, सरकारची बदनामी व्हावी, सरकार बॅकफूटवर जावं, हा या सगळ्या CJPला पुरस्कृत करणाऱ्या राजकीय पक्षांचा अजेंडा असावा असं माझं मत आहे. ठीक आहे. सुशीलजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर नवी दिल्लीमध्ये वातावरण तापलेलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे इतर नेते खासदार हे गांधी स्मृती भवन इकडे रवाना झालेले आहेत. सुरुवातीला त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला होता, नंतर हा ताफा जाऊ दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आता विरोधक एकवटलेले आहेत. राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे इतर नेते खासदार हे गांधी स्मृती भवन इकडे रवाना झालेले आहेत. गांधी स्मृती भवन या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभम, कसं नेमकं वातावरण आहे गांधी स्मृती भवन या ठिकाणी?
जगदीश, खरं बघायला गेलं तर राहुल गांधी यांच्या शासकीय निवासस्थानी इंडिया अलायन्सच्या सर्व खासदारांची बैठक ही बोलवण्यात आली होती आणि बैठकीमध्ये रणनीती ठरली आहे की गांधी स्मृती भवनकडे आपण आता जाणार आहोत. अशामध्ये सध्या मी दिल्लीतील गांधी स्मृती भवनाच्या मुख्य चौकामध्ये पोहोचलेलो आहे आणि चौकामधली दृश्य ही तुम्हाला दाखवतो की पोलीस बंदोबस्त देखील आता या ठिकाणी लगेचच लावण्यात आलेला आहे. दिल्ली पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात झालेले आहेत आणि पोलीस बंदोबस्त जो आहे गांधी स्मृती जवळचा तो आता वाढवण्यात आलेला आहे. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर हा एक मुख्य प्रमुख चौक आहे. या चौकात आता गाड्यांची देखील मोठी लगबग जी आहे ती दिसून येत आहे, कारण की संध्याकाळची वेळ आहे, कार्यालय ही बंद झालेली असतात आणि अशामध्येच हे सर्व जे आहेत कार्यालयीन कर्मचारी आता आपापल्या घराच्या दिशेने निघालेत. अशा परिस्थितीत समजा आंदोलन या ठिकाणी येतं तर मग या ठिकाणची वाहतूक देखील बंद होऊ शकते, असा देखील एक अंदाज लावू शकतो. बघू शकतो वरिष्ठ पोलीस हे देखील आता सतत या ठिकाणी येताना दिसून येत आहेत. आता देखील दिल्ली पोलिसांचे जे वरिष्ठ आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आल्याचा एक अंदाज जो आहे तो आपण व्यक्त करू शकतो. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर काही वेळात काँग्रेसचे सर्व खासदार असतील किंवा स्वतः राहुल गांधी असतील ते या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि गांधी स्मृती भवन जे आहे ते अगदी माझ्या मागच्या बाजूला आहे. इथून काही मीटरच्या अंतरावर म्हणजे जी ही पोलीस बॅरिकेड पोलिसांनी या ज्या आडव्या गाड्या लावलेल्या आहेत याच्याच पलीकडच्या बाजूला गांधी स्मृती भवन आहे आणि याच ठिकाणी सर्व खासदार त्यांच्या गाड्या राहुल गांधी देखील ज्या बसमध्ये बसलेले आहेत ती बस या ठिकाणी पोहोचेल आणि मग इथून आत जाणार आहे. त्याचसाठी कुठेतरी आता पोलीस बंदोबस्तामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. अशामध्येच पाहायला गेलं तर या संपूर्ण जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये राहुल गांधी यांची ही दुसरी रणनीती बोलता येईल, कारण की सगळ्यात पहिले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेले आणि आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता मात्र त्यांनी ही दुसरी रणनीती ही आता समोर घेतलेली आहे. ते आता गांधी स्मृती भवन या ठिकाणी येणार आहेत आणि अर्थातच या ठिकाणी महात्मा गांधी यांचं म्युझियम देखील आहे. अशामध्येच जुनं आणि नवीन दोन्ही म्युझियम याच चौकामध्ये आहेत आणि स्मृती भवन या ठिकाणी येणार आहेत आणि आपला निषेध जो आहे या सरकारच्या विरोधातला NDA सरकारच्या विरोधातला तो या ठिकाणी ते दर्शवणार आहेत. काही वेळातच जो चौक आता आपल्याला या ठिकाणी वाहतूक जी आहे ती योग्य परिस्थितीने दिसत आहे, पण काही वेळानंतर या ठिकाणी मोठा गोंधळ जी आहे तो देखील होण्याची शक्यता आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं राहुल गांधींसोबत काही खासदारांना देखील दिल्ली पोलिसांनी जे आहे ताब्यात घेतलं होतं. आज इंडिया अलायन्सचे सर्व खासदार देखील या ठिकाणी आहेत. त्यामुळे नेमका आता दिल्ली पोलीस काय करतात, एवढा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी जो लावण्यात येत आहे तर नेमकं या पोलीस बंदोबस्तानंतर नेमकं काय होतं, या ठिकाणी बसेस पोहोचू देतात का, सर्वप्रथम हा प्रश्न उपस्थित होतोय की बसेस या ठिकाणी येऊ देतात का, या सर्व खासदारांना या ठिकाणी पोहोचू देतात का, पोहोचल्यानंतर समजा ते गांधी स्मृती भवनकडे जातात तर त्या ठिकाणी आपला निषेध कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने व्यक्त करणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सध्या आपण बघू शकतो सगळे सिग्नल्स या ठिकाणी आता सुरू आहेत, वाहतूक देखील सुरू आहे. काही वेळानंतर समजा बसेस या ठिकाणी पोहोचल्यात, राहुल गांधी यांना दिल्ली पोलीस यांच्या समोरून समजा बसेस समोर आणण्यासाठी यश मिळालं तर या ठिकाणी या चौकात ते पोहोचणार आहेत आणि पोहोचल्यानंतर गांधी स्मृती भवन या ठिकाणी ते जाणार आहेत. खरं पाहायला गेलं तर आंदोलन जे आहे दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. सोमवारच्या तुलनेत आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन देणारे समर्थक हे दिसत आहेत आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर राहुल गांधी यांची एक नव रणनीती जी आहे ती दिसून येत आहे. गांधी स्मृती भवनच्या जवळ ते आता पोहोचणार आहेत आणि निषेध व्यक्त करताना दिसून येणार आहेत. जगदीश, शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा, पुन्हा मी तुमच्याकडे येतो. तर दिल्लीतील या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल. तुर्तास वेळ झाले, इथेच थांबण्याची बघत राहा. जय महाराष्ट्र.